श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने कर्णिक नगर येथील चिल्ड्रन्स पार्कमध्ये आयोजित विराट हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले। यावेळी प्रभू श्रीरामांच्या 51 मूर्तींचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमास तेलंगणाचे आमदार राजासिंह ठाकूर, जतचे आमदार गोपीचंद पडळकर, समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे, महापौर विनायक कोंड्याल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। बालकलाकारांच्या श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या वेशभूषेतील आगमनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी आरती करून धार्मिक वातावरणात कार्यक्रम पार पडला। मान्यवरांनी हिंदू एकता, संस्कृती जतन आणि धर्माभिमान यावर भाष्य करत समाजात जागर निर्माण करण्याचे आवाहन केले। तसेच विविध समसामायिक मुद्द्यांवरही त्यांनी आपली भूमिका मांडली। महाराष्ट्र की धरती पर, छत्रपति संभाजी महाराज की धरती पर हमें स्वीकार नहीं है देवा भाव। उस औरंगजेब की कब्र हमारी पवित्र धरती पर गड़ी हुई है, हमें स्वीकार नहीं है देवा भाव। आज महाराष्ट्र ही नहीं, छावा मूवी आने के बाद में पूरे भारत के हिंदुओं की डिमांड है कि औरंगजेब की कब्र को उखाड़ के फेंका जाए। देवा भाव, ये पूरे भारत देश के हिंदुओं की डिमांड है, मांग है देवा भाव। इतिहास लिखने का अवसर बहुत कम लोगों को मिलता है, धर्म कार्य करने का अवसर बहुत कम लोगों को मिलता है हमारे मेयर साहब जी। और देवा भाव, आपको एक अवसर मिल रहा है इतिहास लिखने का। भूतो ना भविष्य, आप भी मरने वाले हैं और हम भी मरने वाले हैं। हे विषय डोक्यानं काढून टाका। इथून पुढच्या काळामध्ये अरे धर्मांतरण करताना हिंदू धर्माचा माणूस एखादा धर्मांतरण करतोय, त्याला हिंदू धर्म तर कळलाय का? त्याला धर्मांतरण करताना 2 महिने प्रशिक्षण दिलं पाहिजे। हिंदू धर्म काय आहे आणि ज्या धर्मात तू चाललाय त्याचं बी प्रशिक्षण दिलं पाहिजे। हिंदू धर्माच्या चांगल्या रीती रूढी परंपरा काय आहेत ते त्याला शिकवल्या पाहिजे। इतर धर्मामध्ये चाललाय त्या धर्माच्या रीती रूढी परंपरा चुकीच्या काय ते सांगितलं पाहिजे। स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जेव्हा हिंदू धर्म बदलायचं ठरवलं तेव्हा त्यांनी 1935 ला सांगितलं की मी आता हिंदू धर्म बदलणार आहे। बदलला कधी? 1956 ला। जर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 21 वर्ष, इतका विद्वान माणूस, 21 वर्ष सगळ्या जगाच्या त्यांनी सगळ्या धर्माचा अभ्यास केला होता आणि त्यांचं पुस्तक पण आहे। त्यांनी पार्टिशन ऑफ इंडियाचं नावाचं पुस्तक आहे, त्यामध्ये त्यांनी लिहिलंय स्पष्ट मध्ये की हे जे मुस्लिम लोक आहेत हे फक्त त्या धर्माचा विचार करतात, ते देशाचा विचार करत नाही। गोपीचंद पडळकर साहेबांनी मुसलमानांची, ख्रिश्चनांची आणि हिंदूंची जगातली लोकसंख्या सांगितली, पण मी तुमचा वेगळ्या गोष्टीकडे लक्ष वेधतो। या तिन्ही धर्मांमध्ये आचरण केल्यानंतर जी खरी जी आध्यात्मिक संपत्ती लाभली पाहिजे, परमेश्वराचं दर्शन झालं पाहिजे। हे दर्शन मोहम्मद पैगंबर आणि येशू ख्रिस्त यांना झालेलं नाहीये। म्हणजे मोहम्मद पैगंबर एवढं म्हणाले की मी ईश्वराच्या दूताला भेटलो, ईश्वराला नाही। येशू ख्रिस्त म्हणाले मला फक्त देवाचा आवाज ऐकू आला, देवाला पाहिलं नाही। पण या हिंदू धर्मामध्ये लाखो महापुरुष होऊन गेले, जे म्हणतात होय मी परमेश्वराचं दर्शन घेतलंय, होय मी परमेश्वराला पाहिलंय, होय मी परमेश्वराबरोबर बोललोय, होय मी परमेश्वराबरोबर नाचलोय, होय परमेश्वराने मला आशीर्वाद दिलाय। कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्सवाध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी केले। समाजात सद्भावना वाढवणे व तरुणांना श्रीरामांच्या आदर्शांची जाणीव करून देणे हा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले। कार्यक्रमासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सूत्रसंचालन मंगेश लामकाने व राधिका जाधव यांनी केले।